कोणतेही मराठी वाक्य इंग्लिश मध्ये तयार करणं शिकायचं असेल, इंग्लिश समजत नसेल, इंग्लिश समजत असेल पण बोलताना काय बोलावं हे समजत नसेल, तर तुमच्यासाठी असे 10 डेली यूज सेंटेन्स आहेत की त्याने तुम्ही कोणतेही मराठी वाक्य इंग्लिश मध्ये तयार करू शकाल. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिला सेंटेन्स आहे आपला, आपण एकत्र चित्रपट पाहत आहोत. आपण एकत्र चित्रपट पाहत आहोत. आता हा सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसा बनेल? तर याच्यासाठी काय करायचंय, आपण एकत्र चित्रपट पाहत आहोत. किती शब्द आले याच्यात? हे 3 आणि ते 2, 5 शब्द याच्यात आले. मग आता आपण आम्ही याला आपण काय वापरतो इंग्लिश मध्ये? तर वी वापरतो. म्हणून मग इथे आपण वापर करणारे वी चा. आणि मग याच्या नंतर काय करायचं आहे, तर पहिला घेतला. आपण काय करतो, सेंटेन्स बनवण्यासाठी आपली व्होकॅब्युलरी पाठ पाहिजे थोडीफार तरी. म्हणजेच बरेचसे इंग्लिशचे वर्ड्स आपले पाठ असले पाहिजे की याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. त्याने काय होतं, तर आपली व्होकॅब्युलरी जर चांगली असेल तर आपल्याला सेंटेन्स बनवताना प्रॉब्लेम नाही होत, झाले तरी कमी प्रॉब्लेम होतात. मग आता पहिला झाल्यावर आपल्याला काय करायचं राहतं, तर शेवटचा घ्यायचा राहतो. म्हणजेच वी लागला, म्हणजेच आहोतला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहे, तर आर. म्हणजेच हा झाला वी आर. याच्या नंतर काय करायचं आहे, वी आर आपला झाला. मग पाहत, जी गोष्ट आपण पाहतोय, पाहतला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर वॉच म्हणतो. पहिला झाला आणि शेवटचा झाल्यावर आपण असे वापस येतो. मग आता हा शब्द आहे वॉच, पण मूवी पूर्ण पाहणं झालेली नाहीये, पाहत आहोत, पाहणं पूर्ण झालेलं नाहीये. म्हणून मग पाहणं पूर्ण झालेलं नसेल तर तो कोणता टेन्स झाला, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणून कंटिन्युअस मध्ये आपण पुढे वापरतो शब्दाच्या आयएनजी. म्हणजेच वॉच प्लस आयएनजी इक्वल टू काय तयार झालं, तर वॉचिंग. ओके, एवढं क्लिअर झालं. म्हणजेच वी आर पुढे आपण वापर करू आयएनजी चा, वी आर वॉचिंग. याच्या नंतर काय करावं लागेल, आता आपण मूवी पाहतोय. मूवी म्हणजे काय, एक पिक्चर आहे टीव्हीवर चालणारा किंवा थिएटर मध्ये पाहत असतील. आपण एक चित्रपट पाहत आहोत, एक चित्रपट पाहताय. आता एक जण 2-3 थोडी पाहू शकतो ना, एक इकडून पाहिलं एक तिकडून पाहिलं असं थोडी होईल. म्हणून मग एकत्र चित्रपट पाहत आहोत, आपण एकत्र चित्रपट पाहत आहोत. जरी ते एकत्र पाहताय तरी ते कसे बघणार आहे, एकच चित्रपट बघणार आहे. एक जण 2-3 नाही बघू शकत पिक्चर. म्हणून मग त्याच्यामुळे पुढे वापर करायचा अ चा, कारण जो एक चित्रपट आहे तो आपल्याला अ मध्ये दाखवायचा आहे. म्हणजेच अ चा अर्थ इथे काय झाला, तर एक झाला. म्हणजेच वी आर वॉचिंग अ. चित्रपटला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर मूवी म्हणतो. ओके, वी आर वॉचिंग अ मूवी. एकत्र, एकत्र या शब्दाला इंग्लिश शब्द काय आहे, तर त्याला इंग्लिश शब्द आहे टुगेदर. म्हणजेच अशा प्रकारे हा सेंटेन्स आपण तयार करू शकलो. मग पुढचा सेंटेन्स आता, मी आता शाळेत जात आहे. हा तुम्ही रोजच वापरत असाल. मी आता शाळेत जात आहे. किती शब्दांचा सेंटेन्स आहे हा? 3 आणि ते 2, 5. वरचा पण आपला 5चाच होता, हा पण 5चाच आहे. काय करणार आहे, तर सर्वात पहिले आपण घेणार आहे पहिला आणि मग पहिला घेतल्यानंतर शेवटचा. मग आता मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर आय म्हणतो. म्हणजेच आता हा झाला आपला पहिला
आणि मग याच्या नंतर आपण घेणार आहे शेवटचा आय लागला म्हणजेच आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे तर एम म्हणणार आहे. म्हणजेच इथे आला एम, आय एम. पहिला झाला शेवटचा झाला. मग आता आपण काय करणार आहे तर आशे वापस येणार आहे. जातला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर गो म्हणतो. ओके, आय एम गो. मग जाणं पूर्ण झालेलं नाहीये, काम अपूर्ण आहे, कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. म्हणून मग पुढे वापर करायचा ING चा आणि मग हा काय तयार झाला तर गोइंग तयार झाला. म्हणजेच आय एम. मग आता गोच्या पुढे काय वापरायचा तर ING वापरायचा. म्हणजेच आय एम गोइंग. आणि मग याच्या नंतर काय करायचं आहे तर पुढे वापर करायचा टू चा. कारण आपण जर कोणत्या ठिकाणी जातोय तर ते ठिकाण सांगण्याआधी आपण टू चा वापर करू. म्हणून मग आधी वापरायचा टू, आय एम गोइंग टू. आणि मग शाळा या शब्दाला इंग्लिश मधून काय म्हणतात हे तर सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे काही वोकॅब्युलरी अशा असतात, काही वर्ड्स असे असतात इंग्लिशचे जे की आपल्याला लगेच ऐकायला मिळतात, लगेच पाठ होऊन जातात. मग आता शाळा याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर स्कूल म्हणतो. म्हणजेच हा सेंटेन्स तयार झाला आय एम गोइंग टू स्कूल. ओके, तर पुढचा सेंटेन्स आहे आपला मी आज माझे काम पूर्ण करेन. मी आज माझे काम पूर्ण करेन. किती शब्दांचा सेंटेन्स आहे? 1 2 3 4 5 6 शब्दांचा आहे. लगेच तयार होऊन जाईल. मग आता मीला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे तर आय. पहिला झाल्यानंतर आपण काय करतो तर पहिला झाल्यावर आपण शेवटचा घेतो. म्हणजेच हा पहिला झाला, आता आपण घेऊ शेवटचा. करेनना इंग्लिश मधून काय म्हणतात, पण आता करेन म्हणजे त्याला सोडून द्या, तुम्ही करेनला सोडून द्या. मग करायचं काय तर काम पूर्ण झालेलं नाहीये, तो करणारे म्हणजे ते आलं पुढच्या काळात. पुढचा काळ म्हणजे कोणता काळ झाला तर तो झाला आपला भविष्यकाळ. मग आता भविष्यकाळ झाला म्हणजे भविष्य काळाला आपण काय वापरतो फ्युचर टेन्स. लिहून घ्या इथे. फ्युचर टेन्सला आपण काय वापरतो टेन्स. जर तुम्ही शिकलेले नसाल ना, मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. मग फ्युचर टेन्सला आपण वापरतो शाल किंवा विल. मग आता इथे काय वापरावं लागेल तर विल, कारण तो ते काम कधी करणारे तर भविष्यात करणारे, फ्युचर मध्ये करणारे. म्हणून मग पुढे वापर करायचा आय विलचा वापर झाला आपला. मग आता समजा हे दोन होऊनच गेले आपले, पहिला आणि शेवटच्याला धरलं नाही आपण. मग आता पूर्ण म्हणजे कम्प्लीटली लिहायचंय आपल्याला इथे असं वापस येताना. मग लिहायचं काय तर फिनिश लिहायचंय. फिनिश म्हणजेच आय विल फिनिश माझे काम माझे असं नाही होऊ शकत. आता बोलताना आपल्याला काय करायचंय माझे काम म्हणतो आपण मराठीतही, आणि मग इंग्लिश मध्ये काम माझे असं नाही म्हणू शकत. म्हणून माझे काम एवढं लक्षात घेऊन घ्या. मग माझे काम जे माझेला आपण इंग्लिश मधून म्हणलं माय, कामाला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर वर्क म्हणतो. म्हणून इथे आपल्याला घ्यायचंय वर्क. म्हणजेच आय विल फिनिश माय वर्क. मग आजला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर आज म्हणजे इंग्लिश मधून टुडे. क्लिअर झालं ना एवढं. पुढचा एक अजून सेंटेन्स घेऊन घेऊ, खाली बसून जाईल तो. ओके, इथेच अजून एक सेंटेन्स घेऊन घेऊ. मी आता बाहेर क्रिकेट खेळत आहे. मी ते घेऊन घेऊ आपण. मी सारखं बऱ्याचदा घेतलं आपण. ते थोडं वरती घेऊन घेऊ. ते आता बाहेर. थोडी प्रॅक्टिस झाली ना की मग एका मिनिटात तुम्ही एक सेंटेन्स तयार करून घ्याल 20-30 सेकंदात. ते आता बाहेर क्रिकेट खेळत आहे. मग आता याच्यात काय करायचंय तर ते जो राहतो आपला ते
तेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर दे. आपण पहिल्याच नंबरला घेऊ. आणि मग पहिला झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे शेवटचा. मग आता दे लागला म्हणजेच आहेतला आपण इंग्लिश मधून काय म्हणू तर आर. ओके, दे आर. दे आर झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर खेळतला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो प्ले. आणि खेळणं पूर्ण झालेलं नाहीये. ते खेळताय पण त्यांचं खेळणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आपण कशाचा वापर करतो जो इथे केलेला आहे ING चा म्हणजेच प्लेइंग. दे आर प्लेइंग. मग आता हे झालं आपलं. मग क्रिकेट घेऊ. क्रिकेटला इंग्लिश मधून आपण क्रिकेट म्हणतो. मग आता दे आर प्लेइंग क्रिकेट बाहेर. बाहेर म्हणजे कोणती साइड येते तर बाहेरला आपण इंग्लिश मध्ये आउटसाइड म्हणतो. मी थोडी तुमची वोकॅब्युलरी सुद्धा वाढवायचं काम करतोय. मग आता दे आर प्लेइंग क्रिकेट आउटसाइड. मग आता इथे बसून नाही राहिलंय, बसवून घेऊ आपण. आता राहिलाय आपला. याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो तर नाव. ओके, NOW. दे आर प्लेइंग क्रिकेट आउटसाइड नाव. ओके, एवढे सेंटेन्स समजले. तर आता आपण पुढचे सेंटेन्स बघू. तर पुढचा सेंटेन्स आहे आपला मला माझे इंग्रजी सुधारायचे आहे. मला माझे इंग्रजी सुधारायचे आहे. मग आता इंग्लिश मध्ये कसा बनेल तर सुधारण्याची आपली काय तर इच्छा आहे. जी पण आपली इच्छा असते, जी पण आपल्याला हवं असतं, हवे असणे यालाच आपण काय करतो तर वॉन्ट म्हणतो. मग आता मला असो किंवा मी असो आपण कशाचा वापर करतो तर आयचा. म्हणून मग इथे आय घेतल्यानंतर आता करायचं काय तर वॉन्ट लावायचा. कारण की इंग्लिश बोलता आली पाहिजे, इंग्लिश आपली सुधारली पाहिजे. हे काय तर एक इच्छा आहे म्हणून मग त्याच इच्छेला आपण इंग्लिश मधून म्हणतो वॉन्ट. जी गोष्ट आपल्याला पाहिजे म्हणून मग आय वॉन्ट. जे पण आता सुधारायचंय म्हणजेच पहिले सुधारणे त्याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर इम्प्रूव्ह म्हणतो. पण त्याआधी वापर करायचा टू चा. आणि मग पुढे आपल्याला काय करायचंय तर सुधारायचे. याला इंग्लिश मध्ये म्हणलं इम्प्रूव्ह. हे लक्षात घेऊन घ्या की कशाला मी इंग्लिश मध्ये काय काय म्हणतोय. म्हणजे तुमची पण थोडी वोकॅब्युलरी वाढत चालेल. म्हणजेच या सेंटेन्सचा काहीतरी फायदा होऊ शकेल. मग आता मला माझे इंग्रजी सुधारायचे आहे. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह इंग्लिश माय असं चालणार आहे का नाही. इंग्लिश माय असं चालणार नाही. मग माझे इंग्लिश माय इंग्लिश असं चालेल. म्हणून मग माझेला इंग्लिश मधून म्हणलं माय आणि मग इंग्रजी इंग्लिश. ओके, पुढचा सेंटेन्स मला समजलं नाही. पुन्हा सांगाल का. मला समजलं नाही. पुन्हा सांगाल का. पुन्हा सांगाल का. मग आता हे कसं येणार आहे तर मला याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो आय. हा सेंटेन्स सर्वात जास्त तुमच्या कामात पडणार आहे. कारण तुम्हाला जी पण समजत नाही त्याला तुम्ही म्हणू शकता मला समजलं नाही पुन्हा सांगाल का. मग आता मला या शब्दाला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर आय. मग समजलं नाही म्हणजे कसं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ज्याच्यात नाहीचा वापर होतो, नॉटचा वापर होतो त्याला आपण काय म्हणतो तर निगेटिव्ह सेंटेन्स. ज्याच्यात होकार दिलेला असतो, प्रत्येक कामाला येस हो म्हणलेलं असतं, तो असतो पॉझिटिव्ह सेंटेन्स. मग आता डोंट वापरायचा इथे डोंट.
पण डोंटलाच काय करावं लागेल तर डिडंट. ओके, म्हणून मग इथे घेऊ आय डिडंट. आणि मग याच्यानंतर काय करायचंय तर समजलं नाही. समजलं नाही एवढं आपण पहिले घेतोय. नाहीला म्हणलं डिडंट, आय डिडंट. समजलं याला आपण इंग्लिश मधून म्हणू अंडरस्टँड. अशा ठिकाणी आर सायलेंट असेल, आरचा उच्चार नाही करायचा कारण तो तिथे काय तर सायलेंट आहे. आणि मग आय डिडंट अंडरस्टँड एवढं झाल्यानंतर इथे आला फुल स्टॉप. आणि पुन्हा सांगाल का, ते आपण त्याला करायला सांगतोय. पुन्हा सांगण्याची क्रिया आपण त्याला करायला सांगतोय. आणि करणे याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर कॅन म्हणतो. म्हणून पुढे वापर करायचा कॅनचा. आय डिडंट अंडरस्टँड कॅन. आणि मग त्यांना म्हणतोय, त्यांना म्हणजे तू चाला ना त्याच्यात तू किंवा तुम्ही, त्याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर यू. पुन्हा सांगाल का, पुन्हा याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर रिपीट. म्हणजेच हा सेंटेन्स तयार झाला एका अशा प्रकारे, आय डिडंट अंडरस्टँड कॅन यू रिपीट. हे झाले दोन सेंटेन्स. अजून दोन सेंटेन्स घेऊ आता आपण. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची होती, तुम्हाला जर इंग्लिश शिकायचं असेल तर मी एक व्हॉट्सअप चॅनल तयार केलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. समजा तुम्ही जर असा मोबाईल धरलेला आहे किंवा असा धरलेला आहे, हॉरिझॉन्टल याला म्हणतात आडवं धरायला. आणि जर मोबाईल असा उभा धरलेला आहे तर त्याला म्हणतात व्हर्टिकल. मग आता जर तुम्ही व्हर्टिकल धरला असेल, हॉरिझॉन्टल धरला असेल तर त्याला व्हर्टिकल करा. मग हा व्हिडिओ आपला पॉज करा आणि पॉज केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल मोर नावाचा, MORV. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल लिंक दिसेल. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला इंग्लिश शिकायला मिळेल. मग आता पुढचे सेंटेन्स घेऊ आपण. चला हे काम आपण एकत्र पूर्ण करूया. चला हे काम आपण एकत्र पूर्ण करूया. मग आता हा सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसा बनेल? ज्या पण कामाला आपल्याला चलायचंय त्याची सुरुवात आपण कशी करू तर लेट अस. लेट अस ने सुरुवात झाल्यानंतर हा कितवा सेंटेन्स आहे? तिसरा आहे ना. मग आता लेट अस पूर्ण म्हणजेच एवढं पहिलं झालं समजा, तर आपल्याला आता शेवटचा घ्यावा लागेल. करूयाला सोडून द्यायचं, पूर्णकडे यायचं. मग आता पूर्णला आपण इंग्लिश मध्ये म्हणलं कम्प्लीट. आणि मग याच्या नंतर काय करायचंय? याच्या नंतर काय करायचंय तर हे काम इथून एवढे सोडून द्या, काम आपण एकत्र एवढं सोडून द्या, हेला घ्या. हेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो हे नावाला तर त्याला आपण इंग्लिश मधून म्हणतो दिस. थोडं पटापट होत असेल. ओके, मग आता दिस म्हणतो. आणि मग जे काम आहे, काम म्हणजे इंग्लिश मधून वर्क, म्हणून आपण ते घेऊ इथे वर्क नावाने. आणि मग याच्या नंतर आपल्याला काय करायचंय एकत्र हा शब्द राहिला आपला, त्याला आपण इंग्लिश मधून म्हणतो टुगेदर. खाली एक सेंटेन्स बसेल का? जाऊ दे आपण पुसूनच घेऊया. तर लास्ट सेंटेन्स आपला, माझे वडील पुस्तक वाचत आहे. माझे वडील पुस्तक वाचत आहे. आता हा सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसा बनणार आहे? तर माझे वडील हे आपल्याला पहिले घ्यायचंय कारण तेवढंच काय येतंय तर सब्जेक्ट येतंय. माझेला इंग्लिश मधून म्हणलं माय, वडीलला आपण इंग्लिश मधून म्हणतो फादर. एवढं झालं पहिलं. आता आपण घेऊ शेवटचा माय फादर.
फादर आलं म्हणजेच ऐकलं, आपण इंग्लिश मधून म्हणू इज. माय फादर इज. मग आता असे येऊ वाचतला इंग्लिश मधून म्हणलं रीड, वाचणं अपूर्ण आहे म्हणून पुढे वापर करायचा ING चा. माय फादर इज रीडिंग. मग आता एक पुस्तक, एक व्यक्ती दोन पुस्तक नाही वाचू शकत म्हणून पुढे वापर करायचा अचा. मग आता पुस्तक याला इंग्लिश मधून आपण म्हणतो बुक. हे सगळे सेंटेन्स नोट डाऊन करून घ्या आणि व्हिडिओ संपल्यानंतर हे कसे बनलेले, आपण इथे कसे बनवले ते थोडंसं आठवायचा प्रयत्न करा आणि तुम्ही सुद्धा नवे नवे सेंटेन्स बनवून पहा. आणि या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट आला असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. प्रत्येक कमेंटचे रिप्लाय मी देतो. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.